माननीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय अमिताभजी, मुकेशभाई, प्रफुल्लभाई आणि उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला वाटतं काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यात अचानक प्रफुल्लभाईंचा फोन आला आणि सांगितलं आजच्या दिवसाचं आमंत्रण दिलं आणि तुम्ही आलंच पाहिजे. प्रफुल्लभाईंकडे काय किमया मला कळत नाही. किती दिवसांनी भेटले, किती महिन्यांनी भेटले, कोणत्याही म्हणजे आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी म्हणजे मी यांच्याबद्दल बोलतो, त्यांच्याबद्दल नाही बोलत, कारण अमिताभजी बाजूला आहेत, सरकार तो ठीक चल रही आहे. मी प्रफुल्लभाईंबद्दल बोललो. विरोधी म्हणजे विचारधारा वेगळी वेगळी आहे. तरी देखील हा माणूस असा आहे, किती दिवसांनी भेटला तरी असं वाटतं की आपला खास मित्र आहे. हे त्यांच्यामध्ये काय एक जादुई किमया मला माहिती नाही. आणि मी शोधत होतो की काय आहे, तर माझ्या लक्षात आलं की नावाप्रमाणे नेहमी प्रफुल्ल असतात आणि भेटल्यानंतर नेहमी आपल्याला पटेल असंच बोलतात. प्रफुल्लभाई, तुम्ही आमंत्रण दिलं, त्याच्यानंतर मी ते पुस्तक बघितलं. पुस्तक सुद्धा माझ्या हातामध्ये आलं तेव्हा मी कुठेतरी निघत होतो. पटकन चाललं. मला वाटतं काय यांच्याबरोबर एक अल्बम दिसतोय फोटोग्राफीचा, सगळे फॅमिली फोटो आहेत, अमुक आहे तमुक आहे. नंतर पुन्हा एकदा मी बघितलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा नुसता फोटोचा अल्बम नाहीये, ही अक्षरशः तुमची जीवनगाथा आहे. आणि त्याचं सार हे पहिल्या 2 पानामध्ये, जे आता तुम्ही दाखवलं, मनोहरभाईंचा एक जो उल्लेख केला, कशी माणसं कुठून येतात, आयुष्यामध्ये कुठे जातात. गुजरातमधून निघालेला तो तरुण मध्य प्रदेश वगैरे करत महाराष्ट्रामध्ये येऊन गोंदियाला स्थायिक झाले आणि विड्या वळता वळता, म्हणजे गरिबीतून आलेला माणूस विड्या वळता वळता त्यांनी दिवस वळवले, जमाना वळवला आणि स्वतःचं असं एक नाव, स्वतःचं काम त्यांनी निर्माण केलं. अनेक जण असतात कठोर परिश्रमास पर्याय नाही, बरोबर आहे ते. पण परिश्रम करता करता मला जे परिश्रम करावं लागले, मला जे मिळालं नाही ते मी इतरांना मिळवून देईन. आणि म्हणून मनोहरभाईंनी जी सुरुवात केली शिक्षणाची, आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आता उल्लेख केलात टर्निंग पॉइंट, ज्या वेळेला मनोहरभाईंचं पार्थिव घेऊन गेलं तेव्हा अनेक लोक रडत होती. आपल्याकडे काय झालेलं की इतरांना रडवणारी लोक खूप आहेत, पण स्वतःहून कोणासाठी तरी रडावं अशी माणसं फार दुर्मिळ असतात. आणि अशी ही परंपरा प्रफुल्लभाई तुम्ही पुढे घेऊन निघालात वयाच्या 13व्या वर्षी. हे केवढं मोठं कौतुक आहे. म्हणजे आज मी आलेलो आहे ते नुसतं फोटोग्राफीचं किंवा प्रफुल्लभाईंचं कौतुक करायला नाही आलेलो आहे. आणि हे सगळं ते पुस्तक पाहताना वेगवेगळे चेहरे आहेत. आता सुद्धा प्रफुल्लभाई, आज आपण म्हणजे तुम्ही जन्मतारीख सांगितलीच नाही तर विश्वास बसत नाही. अजूनही म्हणजे तुम्ही चिरतरुणच आहात, सदैव तरुणच आहात. पण एक कुठेतरी ठहराव येतो की आपण बघतो की आपल्या आजूबाजूला काय आपण केलं, काय कमवलं. तर ही सगळी तुमची आणि आम्ही सगळे मित्रमंडळी, परिवारसारखी माणसं, मित्रांवरनं ओळखावं माणूस कसा आहे. आणि मला वाटतं ही संपत्ती आहे. ही संपत्ती अशीच मिळत नाही, ती कमवावी लागते. आणि ती तुम्ही कमवलेली आहे, केवढं मोठी तुमची कमाई, मोठी कमाई आहे. मित्रमंडळी, चांगली मित्रमंडळी असणं. आणि हा माणूस तुम्हाला खरंच सांगतो, एक 2-5 वर्षापूर्वी मी लंडनला गेलो होतो, हॉटेलमध्ये बसलो होतो, बाहेर थंडी पडली होती कडाक्याची. आणि म्हणून मी, थंडी बाहेर होती, मी आतमध्ये 2-4 जॅकेट घालून बसलो होतो. आणि तेवढ्यामध्ये प्रफुल्लभाई आले, घामाघूम होऊन बाहेरून धावत धावत धावत, घामाघूम झालेले. त्याही थंडीमध्ये बाहेर जाऊन जॉगिंग करून आले होते. मी त्यांना विचारलं, अरे प्रफुल्लभाई तुम्ही कधी आलात? आलो काल परवाकडे आलो. म्हटलं किती दिवसात? बस आता रूम मध्ये जाणार, तयार होणार आणि निघालो. मग 2-3 दिवसासाठी गेले तरी फिटनेस, आपण काय म्हणतो 2-3 दिवस मिळालेत कशाला जरा आराम करूया, तसं नाही. म्हणजे हे जे फिटनेसचं जे कौतुक आहे ते त्यांच्या तेवढ्या कौतुकापुरतं नाही सांगितलं की कधीही मला नाही वाटत प्रफुल्लभाई स्वस्त बसत असतील. बसतात का भाभी हे स्वस्त कधी? काय ना काहीतरी चालू असतं यांचं. आणि हे पुस्तक बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रफुल्लभाई वेगवेगळ्या राजकीय नेत्यांबरोबर सहजतेने वावरतात, विविध राष्ट्राध्यक्षांबरोबर सहजतेने वावरतात आणि तेवढ्याच सहजतेने शेतकऱ्यांमध्ये सुद्धा रमतात. हे जे काय आहे ना, हे फार थोड्या लोकांना जमतं.
आणि म्हणून जे नुसतं कौतुक नाही मी म्हणत, तुम्ही जे काय आज कमवलेले आहे ते खरंच अभिमानास्पद आहे. आणि मी तर तुम्हाला शुभेच्छा ह्याच देईन की उडान, मगाशी त्या फिल्ममध्ये बोललो ना, हे उडान, हे विमान तुमचं असंच आणखीन उंच उंच भरारी घेत राहू. मोठी आणखीन भरारी म्हणजे मला वाटतं सप्टेंबरमध्ये तुम्ही अंडर-17चा फुटबॉल पहिल्या प्रथम हिंदुस्थानात आणताय. केवढं मोठी अचिव्हमेंट आहे अंडर-17चा फुटबॉलचा वर्ल्ड कप. मग त्याच्यानंतर सुद्धा या पुस्तकाची पानं वाढणार आहेत. आणखीन ही पानं अशीच वाढत वाढत हे पुस्तक आता एवढं आहे ते आणखीन एवढं 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 असं जाडं होत राहो. आणि त्या प्रत्येक प्रकाशनाच्या वेळेला आम्हाला बोलवत राहा, आम्ही येणार. तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Sir, thank you. Thank you, sir. And now, may we please invite on stage Mr. Amitabh Bachchan to say a few words. One of the most enduring qualities of Praful Bayan, which has just been endorsed by the Honorable President of India, has been his very disarming smile, his constantly disarming smile on his face, and if I may add, that somewhat mischievous twinkle in his eyes. You almost feel as though when you confront him, he meets you, he's happy to see you, or he's smiling at you. It's like he will stand in front of you and say, "Oh, Amitabh ji, kaise hain?" And you begin to wonder that he's trying to imply that, "Hey buddy, I know something about you which you are wanting to hide from the rest of the world." But seriously, Praful Bhai, thank you so much for inviting me here today and giving me this pride of place amongst these illustrious dignitaries, the Honorable Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis ji, Uddhav ji, and Mukesh Bhai. As you glance through the pages of this wonderful book, Udan, you cannot but admire the great struggle and the effort that was made by his revered father, Manohar Bhai Patel. The kind of struggle he went through the beginning portions of his life, his very humble beginnings, doing menial jobs to consolidate the family, bring in a lot of progress in his life, and collecting all of this together to leave a wonderful legacy behind for the next generation. Traditionally, we Indians have always wanted to, during our growing up years, wanted to be able to stand on our own feet as soon as possible and to be able to look after our parents and provide them the care and love that we are capable of. And I think that in that respect, we find that our elders leave behind with certain responsibility their legacy for the next generation to look after. वो एक बहुत पुरानी कहावत है कि पूत कपूत तो क्यों धन संचय और पूत सपूत तो क्यों धन संचय. अगर आपका पूत जो है वो कपूत है, बुरा है, तो धन इकट्ठा करने की क्या जरूरत है, क्योंकि वो तो बर्बादी कर देगा. और यदि वो सपूत है, अच्छा पुत्र है, तो भी आपको धन इकट्ठा करने की जरूरत नहीं, क्योंकि वो अपने गुणों से ये जो धन आप इकट्ठा कर रहे हैं वो उसकी और बढ़ोतरी करेगा. I definitely feel, Praful Bhai, that you have not only honored the legacy that your dear father has left behind, but added with great effort and very large measures the inheritance that he has left for you. My father wrote a poem on inheritance which was titled Vasiyat Nama, where elders, when they write their will for the next generation, he wanted to express not just the conditions, but who the true inheritors should be of the elders' assets. And he said कि मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, उत्तराधिकारी inheritors, मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे,
जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे. Just because you're my son doesn't mean that you'll become my inheritors. Those that are my inheritors will be my sons. And without a doubt, Praful Bhai, today your revered father, Manohar Bhai Patel, must be smiling with great pride from the heavens above to confirm that you have been the true inheritor of his legacy and a true son. I had the great privilege of being invited by Praful Bhai to his hometown Gondia some years ago at the inauguration of one of the facilities that he was initiating in his constituency, and I cannot marvel at the kind of progress that I saw in that small little place. And addressing the people of Gondia at that point of time, I narrated a small story, and प्रफुल्ल भाई अगर आपकी आज्ञा हो तो वो कहानी मैं दोबारा दोहराना चाहूँगा यहाँ पर. मेरे बाबूजी की एक कविता है रीढ़ की हड्डी. उसमें हंस जो कि सरस्वती का वाहन है उसे संबोधित करते हुए कवि कहते हैं कि हे हंस, मैंने देखा है कि आजकल तुम भारतवर्ष के ऊपर मंडराने के बजाय, उड़ने के बजाय विलायत के ऊपर, इंग्लैंड के ऊपर मंडराते हुए, उड़ते हुए नजर आए हो. क्या बात है, क्या तुम्हें अपने देश का जो मोह है उससे तुम अलग हो गए हो? तो हंस ने कहा नहीं, ऐसी बात नहीं है. मैं जब भारत के ऊपर मंडरा रहा था तो मैंने नीचे देखा कि भारतवासी जितने हैं वो बहुत नीरस दिख रहे हैं, निर्जीव. उनकी गर्दनें झुक गई हैं, कमजोर हो गई हैं उनके कंधे, जैसे उनकी कमर जो है वो टूट गई हो. और जब मैंने पता लगाया तो मुझे पता चला कि ये क्यों हुआ. ये इसलिए हुआ क्योंकि जब भारत अपनी आजादी के लिए लड़ रहा था और जब उसे विजय प्राप्त हुई तो अंग्रेज जो था वो बहुत ही गुप्त रीति से भारतवासियों की जो रीढ़ की हड्डी थी वो चुरा कर ले गया अपने देश. और आज मैं इंग्लैंड के ऊपर इसलिए मंडरा रहा हूं कि कहीं वो रीढ़ की हड्डी मुझे मिल जाए तो उसे उठाकर मैं वापस अपने देश ले आऊं, ताकि हमारे देशवासियों का निजत्व उनको वापस मिल सके, उनका पुरुषत्व उनको वापस मिल सके, उनका निजत्व उनको वापस मिल सके, ताकि वो फिर से अपना सर जो है ऊंचा करके सीना तान के आगे बढ़ सके. निश्चित रूप से प्रफुल्ल भाई, आपका जो योगदान रहा है अपने क्षेत्र में और देश के लिए वो उस रीढ़ की हड्डी के समान रहा है, और हम इसके लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं. हमारी प्रार्थना है और हमारी आशा है कि आपकी ये उड़ान सदा उज्जवल रहे और आप निरंतर और भी ऊंचाइयों को छूते रहें. बहुत बहुत धन्यवाद आपका. नमस्कार. Devendra ji, Uddhav ji, Amitabh ji, my friend Praful. Praful and I have grown up together. We're just a few months apart. I have, in a sense, now known him for over 35 years. We celebrate this evening his achievements. And I'm not going to repeat what we have already seen. I'll share with you what strikes me from the heart for Praful, and sometimes what I envy about him. You know, they say that it is very easy to create a new relationship or break a relationship, but it is very, very difficult to sustain a relationship. And what I have seen of Praful over 35 years, and I'm sure all of you in this audience have seen his power to sustain relationships. He
is always there when you need him. You make a phone call, and it doesn't matter, right, whether he was an ordinary MP or he was a minister, or now he is with all his achievements. And I think that is one quality that I really admire about Praful. I sometimes wonder where he gets the energy. He's there at every event, every function, every party, every political event. So Praful, I really, and I'm sure that most in the audience would have also done that. You have to share with us how you do that, and how you do that with a smile. As I see Praful, both he and I have spent a lot of time with my father. And as he said, my father Dhirubhai, and this was way back in the late 80s. And he said, "Ye Praful hai, would not only, and he not only understands business, but he understands politicians," which at that time he was just entering politics. But more importantly, he has the fire within him to do and really achieve public good. And in that sense, you must really be very, very proud of what you have achieved. I am sure that you have many, many more achievements to come. In terms of your passion for education, as Amit ji said, I also have been to Gondia, and I have no doubt in his words that you are the true Uttaradhikari of the vision of your father, Manohar Bhai, and I'm sure that he's smiling today on your achievements. Going forward, Praful, Udaan and the plane, I forecast, is going to turn into a rocket with what I have seen, right? You are just embarking on your journey. Your best is yet to come, and we will have many, many more celebrations like this. Wishing you really all the very best for the future and many more achievements.